प्रशासकीय निष्काळजीपणाचा एक अतिशय धक्कादायक आणि भयानक प्रकार आंबेगाव तालुक्यातील घोडेगावमध्ये समोर आला। ज्या घोड नदीतून हजारो नागरिकांना पिण्याचं पाणी पुरवलं जातं, त्याच नदी पात्रात घोडेगाव शहरातल्या कचऱ्याचं साम्राज्य उभं राहिलंय। हॉस्पिटलच्या घातक बायोमेडिकल वेस्टेजसह मृत प्राणी संपूर्ण कचरा सर्रासपणे या नदी पात्रात ओतला जातोय आणि तिथंच तो पेटवून दिला जातोय। या विषारी धुरामुळे आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी उघड खेळ सुरू आहे। गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिक यावर आवाज उठवत आहेत। येत्या 3 दिवसात हा घातक कचरा हटवला नाही तर तो स्वखर्चाने उचलून थेट पंचायत समितीच्या दारात आणून ओतू, असा थेट इशाराच आता संतप्त नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे। या ठिकाणी हे आपण घोड नदीच्या पात्रामध्ये घोडेगावच्या ग्रामपंचायतीचा हद्द असलेल्या या पात्रामध्ये आहे आणि हा कचरा घोडेगाव शहरातील पूर्ण कचरा इथं अनेक वर्ष टाकला गेला जातो। हे माझ्या निदर्शनात आल्यानंतर मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना 3 दिवसापूर्वी अर्ज रितसर केलेला आहे आणि त्यांचं उत्तर मी 2-3 दिवस पाहणार आहे। कारण की हे घोड नदीचं पात्र इथून शेजारून जातं, हे आपण घोड नदीच्या पात्रातच उभे आणि ह्या पुराच्या वेळेस सगळं हा कचरा घोड नदीतून उजनीपर्यंत जातो आणि जो जात असताना ह्या लगत घोड नदीच्या लगत सर्व गावाच्या पाणी पुरवठ्याच्या योजना आहे आणि त्यातून सर्व नागरिकांना हे पाणी प्यावं लागतं आणि त्यातून साथीचे आजार असू, कॅन्सर सारखा सगळ्यात मोठा आजार हा पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात जास्त लोक ही पुणे जिल्ह्यात आज कॅन्सरचे आढळतात। त्याच्यामुळं हे सगळ्यात पाप ही ग्रामपंचायत करीत आहे। सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळण्याचं पाप ही ग्रामपंचायत करते। मी अजून 2 ते 3 दिवस बघणार आहे, नाहीतर मी हा सर्व माझ्या खर्चाने कचरा भरून पंचायत समिती असो, तहसील असो किंवा ग्रामपंचायत असो यांच्या गेटमध्ये नेऊन खाली करण्याचं काम मी करणारच आहे। कारण की त्यांना तेव्हा कळण याचा वास याच्याबरोबर आरोग्याला किती घातकी आहे। जसं पाण्याचं प्रदूषण होतं तसंच हवेचं प्रदूषण करण्याचं काम ही घोडेगाव ग्रामपंचायत करीत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.